परभणी समाजवादी जनपरिषदेच्या व जन आरोग्य अभियानाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी पवार यांचा पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। परभणी दिनांक 9 डिसेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सहायता निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी पवार यांनी 804 रुग्णांना 7 महिन्यांमध्ये 7 कोटींचा निधी मिळवून दिला व गरीब रुग्णांचा प्राण वाचवला। यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजवादी जनपरिषद जन आरोग्य अभियानाच्या वतीने चार्ज घेतला 25 मार्च 2025 म्हणजे एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत 8 महिन्यामध्ये आपल्याकडे जवळपास 8 कोटी रुपयाचा निधी परभणी शहरातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांना देण्यात आला आहे। काल पेपरला छापून आलेली बातमी ही आम्ही मे महिन्यापासूनची दिली होती, कारण कक्षाचं अधिकृत उद्घाटन आदरणीय पालकमंत्री मेघनाथ दिदी बोर्डीकर यांच्या हस्ते 1 मे रोजी झालं, म्हणून आम्ही कालच्या पेपरला दिलेली बातमी ही मे महिन्यापासून होती। परंतु एप्रिल महिन्यापासूनची जर आकडेवारी काढायची झाली तर आपल्या कक्षाच्या वतीनं इथून आम्ही अर्ज मुंबईला पाठवत असतो। CMRF मुंबई नावाचं जी मुंबईचा मंत्रालयातला कक्ष आहे, तिथं प्रॉपर कागदपत्रासहित अर्ज पाठवणं, पेशंटला मदत करणं, कुठले आजार या योजनेत बसतात ह्याची माहिती देणं, लागणारे कागदपत्र व्यवस्थित तयार करून देणं, एवढी मदत आम्ही करतो। आणि आम्ही व्यवस्थितरित्या अर्ज पुढं पाठवल्यानंतर त्याचा पुढं फॉलोअप घेणं आणि रुग्णांना मदत करून देणं, अशा प्रकारचं आम्ही काम करतो। आणि याचबरोबर वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून मी कोणते कागदपत्र लागत असतात या योजनेसाठी, कोणते आजार बसतात, अर्ज कसा करायचा याची माहिती प्रचार प्रसार करत असतो। आणि भविष्यातही आपण जो माझा आज कामाचा कौतुक करून सत्कार केला, याच्यामुळं मला खूप मोठी एनर्जी, खूप मोठी ऊर्जा मिळाली आणि मी माझं काम अजून आणखी जोमानं वाढवील याची तुम्हाला ग्वाही देतो। आणि परभणी शहरातलं, परभणी जिल्ह्याचं काम महाराष्ट्रात नंबर 1 वर दिसेल याची मी तुम्हाला खात्री देतो। धन्यवाद। सत्काराबद्दल खूप खूप सर्वांचा आभारी आहे। निधीचे प्रमुख डॉक्टर बालाजी पवार यांनी 804 रुग्णांना 7च महिन्यामध्ये अतिशय कोशिशीनं जवळजवळ 7 कोटीच्या आसपास मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी मिळवून दिला आणि 804 रुग्णाचं खऱ्या अर्थानं जीव वाचवला। म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही समाजवादी जनपरिषदेच्या सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं आणि जन आरोग्य अभियानाच्या वतीनं त्यांचा आज आम्ही सत्कार केला आणि भावी कार्यास त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला। याही पुढे त्यांच्या कार्याला अतिशय शुभेच्छा, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। आणि बाकीचं डॉक्टर साहेब त्यांनी त्यांचं कार्य आणि इथून पुढे काय करणार आहेत